वर्धा जिल्ह्यात सुरू असलेल्या शिक्षक समायोजन प्रक्रियेला शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवल्याने शिक्षण विभागात मोठा गोंधळ उडाला आहे। शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात आक्षेपांवर सुनावणी सुरू असतानाच शिक्षकांनी प्रशासनाला धारेवर धरले। राज्यात इतरत्र कुठेही प्रक्रिया नसताना केवळ वर्ध्यातच घाई का, असा संतप्त सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे। अर्धवट संच मान्यता असताना समायोजन करणे अन्यायकारक असल्याचे प्रहार शिक्षक संघटनेने म्हटले आहे। विशेषतः शून्य शिक्षकी शाळांबाबत कोणतेही ठोस धोरण नसताना ही प्रक्रिया राबवल्याने संताप व्यक्त होत आहे। प्रहार संघटनेने या प्रक्रियेचा निषेध नोंदवत जोपर्यंत धोरण स्पष्ट होत नाही तोपर्यंत समायोजन थांबवण्याची मागणी केली आहे। प्रशासनाच्या या भूमिकेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया राबवणे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांच्या माध्यमातून सुरू आहे। 24 तारखेला समायोजन आयोजित केलेले आहे आणि त्या आक्षेप असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांची सुनावणी आज शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयामध्ये आयोजित केलेली आहे। मुळामध्ये राज्यभर शिक्षकांची जी संच मान्यता आहे ते शिक्षक कर्मचाऱ्यांची संच मान्यता अजूनही अद्यावत झालेली नाही। राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये 100% शाळांना अद्यावत झालेली संच मान्यता मिळालेली नाही। असे असताना आमचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत राज्यातील सर्व शाळांची संच मान्यता अद्यावत होत नाही, 100% अद्यावत, तोपर्यंत समायोजन प्रक्रिया राबवण्यात येऊ नये। त्याचप्रमाणे राज्यामध्ये शेकडो शाळा आहे की ज्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या 0 झालेली आहे। अशा सर्व शाळांना शाळेतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचं समायोजन प्रक्रिया राबवणं सुरू आहे। शून्य शिक्षकी शाळेबाबत राज्यभर गोंधळ सुरू आहे। याबाबत शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय व्हायचा आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की समायोजन प्रक्रिया राबवण्याच्या पूर्वी राज्यातील सर्व शाळांची संच मान्यता 100% अद्यावत करा व शून्य शिक्षकी शाळांबाबत शासन स्तरावर धोरणात्मक नियम होऊ द्या। कारण की जर या सर्व शिक्षकांचं समायोजन केलं व मुलं जर शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडले तर राईट टू एज्युकेशनचा भंग होणार आहे। आणि म्हणून राज्यातला वर्धा जिल्हा पहिला जिल्हा आहे की समायोजन प्रक्रिया राबवण्याकरता घाई करत आहे। म्हणून आम्ही आज शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून एवढं सांगितलं की जोपर्यंत संच मान्यता अद्यावत होत नाही व शून्य शिक्षकी शाळांबाबत अद्यावत कुठलाही धोरण शासन निश्चित करत नाही तोपर्यंत संच मान्यता प्रक्रिया राबवण्यात येऊ नये। यासाठी आम्ही आज प्रहार संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना भेट दिली व त्यांना सांगितलं की यापूर्वी सुद्धा या सर्व घिसाडघाईमुळे आम्ही शासनाला बहिष्काराचा इशारा दिलेला होता आणि हे सगळं समायोजन प्रक्रिया थांबली होती। परंतु नव्यानं फक्त वर्धा जिल्ह्यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया नव्यानं राबवणं सुरू झालेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो।